नमस्कार. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता पार्वती खंड अध्याय क्रमांक 23. पार्वतीच्या तपप्रभावाने त्रैलोक्य संतप्त झाले. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींचे दर्शन व्हावे या उद्देशाने पार्वतीने प्रदीर्घ काळ तप केले, पण ते प्रकट झालेच नाहीत. तेव्हा हिमालय आपल्या पत्नीला, पुत्रांना व मंत्र्यांना घेऊन शृंगी तीर्थावर आला. तो पार्वतीला म्हणाला, बाळ, तू खेद करू नकोस. रुद्रदेव विरक्त आहेत म्हणून तुला दर्शन देत नाहीत हे लक्षात घे. तू तपामुळे विमोहित झालेली आहेस, तरी सावध हो आणि घरी चल. ज्यांनी कामदेवाला भस्म करून टाकले त्या शिवजींपुढे तुझे काय चालणार? ते निर्विकार आहेत. तुझा स्वीकार करण्यासाठी येथे येतील हे संभवत नाही. तू त्यांच्या आराधनेत वेळ घालवू नकोस. आकाशातील चंद्र धरू म्हटलं तर कोणीही धरू शकत नाही. त्याप्रमाणे शिवजींना प्राप्त करणे ही सुद्धा दुर्गम गोष्ट आहे. त्यानंतर मैना, मैनाक, सह्य, मेरू, क्रौच यांनीही पार्वतीला समजवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. त्या सर्वांचे बोलणे ऐकून पार्वती हसून म्हणाली, आई, बाबा आणि माझ्या बंधूंनो, मी यापूर्वीही माझे मनोगत स्पष्ट सांगितले आहे. ते तुम्ही विसरला असाल तर आता पुन्हा सांगते. ज्या विरक्त रुद्रदेवांनी मदनाला जाळून टाकले त्यांना मी तपश्चर्येने संतुष्ट करीन. माझी काळजी करू नका. आनंदाने आपापल्या घरी जा. ज्यांनी गिरिका वन जाळून टाकले ते महादेव फक्त तपानेच प्रसन्न होतात, हेही अगदी खरे आहे. ते माझ्यावर प्रसन्न होतील यात संशय नाही. मी तपश्चर्येच्या प्रभावाने त्यांना ते येथे येण्यास विवश करीन. तेव्हा पार्वतीचा आत्मविश्वास आणि तिची तपावरील निष्ठा पाहून तिचे माता पिता व आप्त आश्चर्यचकित झाले. तिची प्रशंसा करून आपापल्या स्थानी गेले. त्यानंतर पार्वतीने दृढ निश्चय करून पुन्हा घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. त्या तपाच्या प्रभावाने चराचर शुद्ध झाले. त्रैलोक्यातील देव, असुर, मानव, यक्ष, किन्नर, चारण, सिद्ध, साध्य, मुनी, विद्याक्षर, महानाग, प्रजापती, गुह्यक या सर्वांनाच त्रास होऊ लागला. प्रकृती उद्विग्न आणि अशांत का आहे हेच त्यांना कळेना. तेव्हा इंद्रादी देवांनी बृहस्पतींशी विचारविमर्श केला. मला भेटण्यासाठी ते सुमेरू पर्वतावर आले. तपाने व्याकुळ झाल्यामुळे त्या सर्वांचे तेजस नाहीसे झाले होते. त्यांनी मला नमस्कार केला व माझी स्तुती करून म्हणाले, ब्रह्मन, तुम्ही निर्माण केलेले हे जग कोणत्या कारणामुळे क्षुब्ध झाले आहे हे आम्हाला समजत नाही. कृपा करून याचे कारण शोधून काढा व आमचे रक्षण करा. मी शिवजींचे स्मरण केले आणि ध्यानमग्न होऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा सर्व पार्वतीच्या तपाचा प्रभाव आहे हे माझ्या लक्षात आले. मी देवांना घेऊन श्री विष्णूंना भेटण्यासाठी क्षीरसागराकडे गेलो. आम्ही श्रीहरींना नमस्कार केला व म्हणालो, प्रभो, पार्वतीच्या उग्र तपश्चर्येमुळे आम्ही सर्व देव फारच संत्रस्त झालो आहोत. तुम्हाला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. श्रीहरी म्हणाले, देवश्रेष्ठींनो, पार्वती कोणत्या उद्देशाने तप करत आहे हे मी जाणले आहे. आपण सर्वजण शिवजींची भेट घेऊ. त्यांनी पार्वतीवर प्रसन्न व्हावे आणि तिचे पाणी ग्रहण करावे म्हणून त्यांना प्रार्थना करू. त्या दोघांचा विवाह झाला तर लोकांचे कल्याणच होईल. देव म्हणाले, श्रीहरी, महादेवांनी कामदेवाला भस्मसात केल्यापासून आम्हाला त्यांच्या क्रोधाची फारच भीती वाटत आहे. आम्ही त्यांच्या समोर जाण्याचे धाडसच करू शकत नाही. तेव्हा श्रीहरींनी सर्वांना धीर दिला. ते म्हणाले, देवांनो, शिवाजी सर्वांचे शुभ करणारे, कल्याण करणारे आहेत. ज्यांनी तुमच्या अनेक संकटांचे व भयाचे निवारण केले आहे ते तुम्हाला दग्ध करतील हे संभवत नाही. आपण त्यांना शरण जाऊन विनंती करणार आहोत.
त्यामुळे ते रागवणार नाही. तरी निश्चिंत होऊन चला. नारदा, श्रीहरींनी आश्वासन दिल्यामुळे देवांना धीर आला. ते शिवजींकडे निघाले. मार्गामध्ये त्यांना पार्वतीचा आश्रम दिसला. तेथे तपश्चर्येच्या तेजाने तळपणाऱ्या शैलजेला पाहून त्यांना आनंद झाला. तिची प्रशंसा करून ते शिवजींच्या स्थानाकडे गेले. तेथे थोडे दूरच उभे राहिले. रुद्रदेवांची मनोवस्था काय आहे, ते प्रसन्न आहेत की रागावलेले आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी त्यांनी तुला पुढे पाठवले. तू निर्भयपणे शिवजींकडे गेलास आणि ते प्रसन्न आहेत असे पाहून त्या सर्वांना आश्रमात नेलेस. त्या समयी भक्तवत्सल महादेवजी तपस्व्यांच्या रूपात योगासनात बसलेले होते. त्यांच्या भोवती गण उभे होते. मी, श्रीहरी, सिद्ध, मुनीश्वर आदी सर्वांनी रुद्रदेवांना नमस्कार केला आणि वेद उपनिषदातील सूक्तांनी त्यांची स्तुती करू लागलो. अध्याय 23 समाप्त.